हॅलो एव्हरीवन, तुमच्यासाठी आज पुन्हा एक सुंदर अशी कविता घेऊन येत आहे ना. ही कविता एका मित्राने पाठवली, राईट. आणि त्या मित्राचं नाव आहे ना भूषण पाटील, है ना. त्याने ही कविता पाठवली आणि कवितेचे शब्द खूप मजेदार आहेत, राईट. तर कवितेचं नाव आहे गेले ते मित्र आणि राहिल्या आठवणी. चला ऐकूयात मग. जुन्या आठवणींच्या वादळात आज मन माझं दडलं होतं. अशा आठवणींचं रवंत करताना मनही माझं रडलं होतं, डोळंही पाण्याने भरलं होतं. कुणी दिलेलं फ्रेंडशिप बँड तर कुणी दिलेलं शर्ट, कुणी दिलेलं फ्रेंडशिप बँड तर कुणी दिलेलं शर्ट, अजूनही आठवणीत सजून होतं. जुन्या आठवणींच्या संग्रहामध्ये माझं बालपण आजही रुजून होतं, माझं बालपण आजही रुजून होतं. मित्रमैत्रिणींच्या सह्या घेतलेलं कॉलेजचं शर्ट मला भेटलं. मित्रमैत्रिणींच्या सह्या घेतलेलं कॉलेजचं शर्ट मला भेटलं. प्रत्येकांची सही बघता बघता त्यांना गमवलं म्हणून वाईट वाटलं, त्यांना गमवलं म्हणून वाईट वाटलं. कॉलेजचे फोटो बघितल्यानंतर मित्रांच्या आठवणीत रमलो मी. कॉलेजचे फोटो बघितल्यानंतर मित्रांच्या आठवणीत रमलो मी. स्लॅम बुक वाचायला सोबत घेऊन पुन्हा मित्रांमध्ये जमलो मी, पुन्हा मित्रांमध्ये जमलो मी. भूतकाळातील आठवणीत रमल्यानंतर काही मला आठवलं. भूतकाळातील आठवणीत रमल्यानंतर खूप काही मला आठवलं. काही मित्रांना आठवल्यानंतर डोळ्यात पाणी साठवलं, डोळ्यात पाणी साठवलं. कुणी दिलेल्या आठवणी तर कुणी केलेलं भांडण, कुणी दिलेल्या आठवणी तर कुणी केलेलं भांडण. सगळ्यां आजही आहे जसंच्या तसं, सगळ्यांची येते आठवण खूप, पण त्यांना आता भेटायचं कसं. कॉलेज असो किंवा हॉस्टेल, कॉलेज असो किंवा हॉस्टेल, मित्रांची करत असायचो थट्टा. पण सगळ्यांपासून लांब गेल्यानंतर आजही आठवतो तो मित्रांचा कट्टा, आजही आठवतो तो मित्रांचा कट्टा. खूप सुंदर असं लेखन, राईट, भूषण पाटील यांनी केलं होतं. कविता ऐकल्यानंतर असं वाटतं की जणू त्या मित्रांची संगत परत एकदा आपल्याला भेटावी, परत एकदा त्या मित्रांसोबत कॉलेजचे दिवस, शाळेतले दिवस आपण जगावे, राईट. पण आयुष्याचा नियम आहे ना, काही गोष्टी पुढे चालत असतात तर काही गोष्टी मागे सुटत असतात. काही नाती तुटतात तर काही नाती बनतात. पण आयुष्याच्या प्रत्येक क्षणात कुणाला विसरायला नको, नाती सोबत घेऊन चालायला पाहिजे. असं खूप सुंदर लेखन भूषण पाटील यांनी केलं आहे. सो थँक्यू सो मच भूषण, यांना सुंदर अशी कविता पाठवल्याबद्दल. तुम्ही ही कविता तुमच्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा, राईट. थँक्यू सो मच एव्हरीवन.